तर नमस्कार मित्रांनो, आजच्या व्लॉग मध्ये आपलं स्वागत आहे. दिवसाची सुरुवात डायरेक्ट यांना टोमॅटोचे कॅरेट उचलून झाली नाही का, कारण की गाडी आली होती. हे आपले लहान मामाश्री म्हणजे त्यांना टोमॅटो भरायला लावले होते आपण, आणि हा ओम्या आणि हे आपले फायर फायटर मामा, त्यांची व्हिडिओ वगैरे काढून तुमच्या भावानी पण थोडेसे कॅरेट हातात घेतले आणि ते तिकडे नेऊन ठेवले, कारण की पटकन गाडी भरायची होती आपल्याला. हा माल बघा कसा आहे टोमॅटोचा. गाडी लोड वगैरे करून आपण गाडी पाठवून दिली, कारण की आपल्याला गावात जायचं होतं. मग आपण डायरेक्ट गाड्या काढल्या आणि गावात निघालो. तर काहीच गावात गेल्यावरती आपल्या भावाची पोरगी आपल्याला भेटली. मोठी शाळेत जायची. तोपर्यंत काय करायचं मग? काय करायचं? थोडीचं शिक्षणावरचं प्रेम ऐकून आम्ही चिखलातून थोडंसं गेलो होतो स्नॅक्स खायला, कारण की सकाळचं उपाशी होतो, काहीच खाल्लेलं नव्हतं. पोटाला आधार, कारण की पोटात आधीच काही नव्हतं. मग आम्ही इकडे आलो तर इकडे भरपूर गर्दी झाली होती. आम्ही लेट झालं काय आम्हाला असं वाटत होतं, पण तसं काही नव्हतं. आणि आजचा विषय ना म्हणजे आमच्या घरी थोडासा एक छोटासा कार्यक्रम होता. आणि कार्यक्रम म्हटलं की घरी पाहुणे रावळे वगैरे येतात, म्हणजे अक्षरशः तुमच्या भावाला डायरेक्ट फॅमिली ड्रायव्हर बनवून ठेवलं होतं नाही का घरच्यांनी. आमच्या मोठ्या भावाची पोरगी माऊ, तर इनी ना म्हणजे बघा ती लाजते किती. तिला म्हटलं तुला काही खायचंय का, ती तिची व्हिडिओ काढत होतो, तर ती पोरगी बघा किती क्यूट क्यूट लाजते नाही का. तिला थोडंसं मसाला पाव वगैरे खाऊ घातला, एकदम भारी लागतो गाईज. इकडे आले तर तुम्ही एकदा नक्की ट्राय करा. परत मसाले पाव वगैरे खाऊन आपली ड्युटी चालू झाली, म्हणजे हेच ते परत यांना घेऊन जाय त्यांना घेऊन जाय. त्याच्यात आपल्याला अंशुल दादा भेटले, मग त्यांच्या दुकानावरती गेलो आपण, त्यांना थोडंसं हाय बाय केलं. त्याच्यानंतर आम्ही गेलो जोरे काकांच्या दुकानामध्ये, कारण की आम्हाला थोडं हार्डवेअरचं मटेरियल घ्यायचं होतं. घरचे कामं करून थोडंसं आपण मयूर दादांकडे गेलो, कारण की आपण घरी गेलो काही पोरांना भेटल्याशिवाय आपल्याला होत नाही, म्हणजे गेल्या गेल्या पहिले आपण यांना भेटतो. त्याच्यानंतर आपण गेलो मस्त रोहित दादांकडे. रोहित दादा बघा कशी बसले, कारण की दुकानात आज कोणीच नव्हतं आणि ते एकदम रिलॅक्स होते. मशीन कसले तुम्हाला माहितच असेल, हे बॅनर प्रिंटिंगचं मशीन आहे, ज्याच्यामध्ये बॅनर वगैरे प्रिंट होता. हे आपले रोहित दादा बघा किती लाजता येते. आपण आलो तो फोम शीट घेण्यासाठी, कारण की गणपती बाप्पांचं डेकोरेशन करायचं होतं घरी, त्याच्यामुळे आपल्याला फोम शीट लागत होतं. आजचा व्लॉग कसा वाटला मला कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा. भेटूया पुढच्या व्लॉग मध्ये, तोपर्यंत बाय बाय.